जरा आम्ही लाऊडस्पीकरवरती करतो, तुम्ही काय नियोजन केलंय तेवढं सांगा, म्हणजे ते बरं पडेल आम्हाला. हा सांगा साहेब. पाणी साधारण कडलासून गेले 18 बंधाऱ्यातून गेले. आपण डेपो साधारण 14 बंधाऱ्यापर्यंत पाणी न्यायचं नियोजन यावर्षी असतं. नदीला आपल्याला पाणी मोकळं काय, पाण्याची अडचण नाही आहे, पंपाची पण अडचण नाही. फक्त आता कालावधी काय झालं, एका वेळी आम्ही मान नदी जर चालू केल्यानंतर आपल्या कवटेमाका, सांगोला, आटपाडी सगळ्या त्याकडनं एकत्रित मागणी आले. मग ते सगळ्यांना आपण पाणी जर चालू केलं असेल तर काय व्हायला नाही, टेलला कोणाच्याच पाणी पोहोचेना. म्हणजे ते मान नदीला पूर्ण जाईना, पूर्ण त्या सांगोल्याला टेलला जाईना, कवटेमाकाला पूर्ण जाईना. म्हणून जरा म्हणजे विनंती अशी होती सर की ते पाणी सगळं आधीपर्यंत मान नदी पूर्ण करून घेऊया. एक 4-5 दिवसात होऊन सगळा फ्लो जर आपण तिकडे सोडला तर सगळे पंप पण तिकडे लागले. हे झाल्यानंतर मग बाकी सगळं प्रोडक्शनची नावची चालू शकते, 250-300 सांगोला चालू शकते. टेलला आपल्याला आणखी गुरुवारी शेवटच्या ज्या व्यतिरिक्त काढला त्या सगळ्या पूर्ण होऊ शकते. असं करूया सर जरा नियोजन 4 दिवसानंतर. चालेल, पण ते इथं सगळे शेतकरी आलेले आहेत. मागच्या वेळेस वाडेगाव आणि वाडेगावचे 4-5 गावं त्याच्या खालची, त्यांना उन्हाळी आवर्तनामध्ये मंत्री महोदयांचा निर्णय झाल्यामुळे आपल्याला पाणी देता आलेलं नाही, ना आता त्याच गावाला पाणी मिळालेलं नाही आणि पाणी बंद झालंय असा काहीतरी गैरसमज काही लोक करतात. तो तुम्ही पूर्ण जास्ती फ्लोनी जर तुम्ही पाठवलं पाणी तर ते बरं पडेल. हा, रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे कट झाला. तुम्ही जास्तीच्या फ्लोनी अगोदर नदीतलं सगळं आवर्तन संपवून घ्या, सगळे बंधारे भरून द्या. हा, हो सर, हो सर. हो, आता काय नदीला पाणी मुबलक आहे, हो, करायची गरज नाही. होय, तेव्हा पण आवर्तनाचा कालावधी तर आपण सांगा वाढवतो की काय अडचण. होय, होय, शेवटच्या गावाला शेवट पूर्ण होईपर्यंत आपण करूया. होय, त्याचा फायदा तर आता रब्बीला आम्हाला फार ताण येणार नाही. होय, आता पूर्ण घेऊया. होय, होय, चालू केलं की सर आपल्याला मी कल्पना देतो. हो, आजच्या आजच चालू करून घ्या. हा, मान आधी करून हो, हो. हो.